मान तालुक्यातील मारडी इथं ग्रामपंचायतीने पोलीस संरक्षणात काही गाळ्यांच्या ताबा घेतल्याच्या कारवाई दरम्यान निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरपंच सारिका जाधव यांनी ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट केली आहे। न्यायालयाकडून कोणताही स्टे आदेश नसल्यानं ही कारवाई पूर्णपणे नियमानुसार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। सरपंच सारिका जाधव यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हटलंय ते पाहूया। सर, माझे नाव सारिका दत्तात्रय जाधव आणि मी आता मारडी गावाचे सरपंच प्रशासक म्हणून काम करत आहे। गाळ्याची पार्श्वभूमी थोडी जाणून घेण्यापूर्वी थोडंसं आपल्याला माहिती देणं अपेक्षित मला वाटतं। आम्ही असं दाता 13 प्रशासकीय समिती म्हणून 13 महिला काम करत आहोत। तर हे मादीच्या इतिहासामधील 65 वर्षातील हे पहिलं बिनविरोध बॉडी आहे जे 13 महिलांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नसून आम्ही अगदी 13च्या 13 महिला न्यूट्रली काम करत आहोत। आणि गाळ्यांसंबंधी थोडी पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर सन 1996-97 साली मासिक सभेमध्ये किंवा जे काही तत्कालीन जी बॉडी असेल किंवा जे काही ग्रामपंचायत सदस्य किंवा पदाधिकारी असतील यांनी ग्रामपंचायतच्या आर्थिक उत्पन्नासाठी गाळे बांधण्याकरता ठराव पास केला होता। तर थोडंसं चौकातील माहिती सांगते। जिथे गाळे होते आपण पाहिलं ते चौकातून दहिवडी रोडला जाणारा जो लेफ्ट साईडचा भाग आहे किंवा चौकातून म्हसवडला जाणारा जो उजव्या साईडचा भाग आहे, हा संपूर्ण क्षेत्र जे आहे जे शासकीय गायरान गट नंबर 212 असे आहे। आणि तत्कालीन बॉडीने 96-97 साली ग्रामपंचायतच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या हेतूपर तिथे व्यापारी गाळे बांधण्याचे ठराव पास केला। त्यानंतर रिसर MB किंवा जे काही रिसर डॉक्युमेंट आहे त्याची शहानिशा त्याची पूर्तता करून त्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले। गाळे बांधण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी काही छोट्या मोठ्या टपऱ्या काही हॉटेल्स होते ते ग्रामपंचायत स्तरावर हटवून त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधण्यात आले। तर हे गाळ्याचं बांधकाम 1998 पासून 2001 पर्यंत चाललं आणि 2001चा पूर्णत्वाचा दाखला ग्रामपंचायत ऑफिसकडे उपलब्ध आहे। आता 2001 ते 2017 ह्याच्यामध्ये थोडंसं डॉक्युमेंट प्रोसेस थोडी अपुरी असल्या कारणाने जे आमच्या अगोदरची जी ग्रामपंचायत जी बॉडी होती त्या व्यक्तींनी किंवा त्या पदाधिकाऱ्यांनी त्या सदस्यांनी हे रितसर सगळ्या गोष्टी कायद्यावर आणण्याच्या अनुषंगाने 2017 साली जे काही गाळे वापरत होते त्यांना डिपॉझिट मागणी केली। 2017 ते 2020 रितसर सगळ्यांचे डिपॉझिट आपल्याकडे जमा आहेत, त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत। त्यानंतर 2021 ते 2026 कालावधीमध्ये संपूर्ण बिनविरोध बॉडी आल्यानंतर ह्या गाळ्यांना आपण भाडे लागू करण्यात आले आणि त्याची ॲग्रीमेंट आपण माझा कार्यकाल ऑक्टोबर 2025 पासून चालू झाला। तर माझ्या कार्यकाळामध्ये त्याची आपण ॲग्रीमेंट रितसर करण्यात आली। रितसर ॲग्रीमेंट केल्यानंतर त्या अनुषंगाने सर्व डॉक्युमेंटची तपासणी केल्यानंतर 2017 ते 2020च्या दरम्यान संबंधित जे काही 25 लोक आहेत त्यांची स्पेसिफिक अमुक नाव यांचं एवढं डिपॉझिट किती तारखेला आपल्याला जमा आहे याची सगळी माहिती मिळाली। तर संबंधित जे अतिक्रमण धारक होते त्याची आपल्याला कुठेच माहिती मिळाली नाही, परंतु एक सॉफ्ट अँगल किंवा आपलीच माणसं आहेत या अनुषंगाने मी त्यांनाही तुम्ही विचारू शकता की मी 3 दिवस मी तर डॉक्युमेंट पडताळणी केली। अगदी आमचे ग्रामसेवक असतील, आमचे कर्मचारी अमोल पाटोळे असतील, आम्ही स्वतः शहानिशा केली की बाबा नक्की प्रकरण काय, कोणावर अन्याय नको व्हायला, नक्की काय आहे। तर त्या तपासणी अंती असे लक्षात आले की 1965 सालापासून त्यांचे काहीतरी 8 उतारे होते। जसं की आता मराठीमध्ये आपण विश्वभराचे जे शासकीय गायरान गट आहे जो अतिक्रमणाचा त्यांच्याकडून कर वसुली आपण करतो, ज्यांनी अतिक्रमण केलं आहे। म्हणजे शक्यतो सगळ्याच गावांमध्ये हा प्रकार आहे की आपण त्यांना शासकीय सेवा पुरवत असेल तर त्यांच्याकडून आपण कर घेत असतो। तर त्या अनुषंगानेच त्यांचं त्यावेळेस कर घेतलं गेलं होतं। जेव्हा 98-99च्या प्रोसिडिंगला ती माहिती आम्हाला मिळाली तर त्यांचं जेव्हा तिथं व्यापारी गाळे बांधण्यात आले तेव्हा त्यांचंच नाही इतर जणांचे सुद्धा अतिक्रमण तिथले हटवण्यात येऊन ग्रामपंचायत स्तरावर गाळे बांधण्यात आले। आणि नंतर आता जेव्हा आमचे 2025 मध्ये ॲग्रीमेंट करण्यात आले आणि गाळ्याच्या 9 पत्र्याच्या गाळ्यांची दुरुस्ती हातामध्ये घेतली, त्यानंतर गाळ्यांचं दुरुस्तीचं काम कंप्लीट झालं ना आपण आता आज उद्या आपण जे ॲग्रीमेंट धारक आहे त्यांना आपण गाळे देणारच आहोत। तत्पूर्वी 3 अतिक्रमण धारकांनी ते गाळे बेकायदेशीरित्या ताब्यात घेतले। त्यानंतर आपण त्यांना समजही दिला रितसर। त्यानंतर ऐकत नाहीत म्हटल्यानंतर आपण थोडंसं पोलीस केसही केली, परंतु ते एक ॲज बाय प्रोसेस केली। आपल्याला कोणाला त्रास द्यायचा हेतू नव्हता, अगदी त्यामध्ये योग्यशीर कायदेशीर कारवाई होऊ शकत होती, परंतु तेही आपण टाळलं।
आणि त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली, पुन्हा तो दावा माघारी घेतला, पुन्हा त्यांनी दुसरा दावा केला. ती कोर्टात केस चालू होती. जोपर्यंत स्टे ऑर्डर होती तोपर्यंत आपल्याला ते अतिक्रमण काढायचा काही अधिकार नव्हता. परंतु तसं ना स्टे आहे ना स्टेटस को आहे. त्या अनुषंगाने हे स्वतः पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय शेंडगे सर आले होते. त्यांनी हे प्रकरण तपासणी केलं. त्यांनी स्वतः सगळं प्रकरण तपासणी केल्यानंतर स्वतः कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर बाबा अमुक अमुक ही जागा शासकीय मालमत्तेचा भाग असून त्याच्यावर अतिक्रमण आहे हे त्यांच्या दृष्टिकोनातून निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने पंचायत समितीमार्फत पोलीस प्रोटेक्शनसाठी शिफारस करण्यात आली. परंतु 1 महिन्यापूर्वी ते शिफारस केली ना आम्हाला. ज्या दिवशी आम्ही तारीख कळवली त्या दिवशी पोलीस प्रोटेक्शन मिळालं, त्यामध्ये मी त्या दिवशीची कार्यवाही मी नाकारली होती. पुन्हा पंचायत समिती स्तरावरून विचार केले की बाबा स्वतः बीडीओ सरांनी तुम्हाला जर शिफारस पत्र दिलं होतं तर त्याचं काय पुढं झालं. त्या अनुषंगाने आपण पुन्हा पत्रव्यवहार करून आता हे आपण लास्ट टाइम ते सदर जे अतिक्रमण आहे ते आपण थोडक्यात शासनाच्या नियमानुसार किंवा शासनाच्या आदेशानुसार आपण ते ताब्यात घेतलं आहे. तक्रारदारांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे कुठलीही कोर्टाची ऑर्डर नसताना तुम्ही ते अतिक्रमण काढलेलं नाही. कोर्टाची अशी ऑर्डर नव्हती की तुम्ही अतिक्रमण काढू नका, असं कोणतीच ऑर्डर नाहीये. स्टे असता तर 100% आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही. 100% आम्ही कोर्टाचा मान राखतो. जर कोर्टातून तसं असतं की बाबा तुम्ही संबंधिताचे अतिक्रमण काढू नका तर आम्ही अजिबात काढले नसते. आणि मुळात हे बीडीओची शिफारस आहे. माननीय गट विकास अधिकारी शेंडगे सरांनी स्वतः कागदपत्रांची शहानिशा इथं येऊन फील्डला केलेली आहे. कोर्टात दावा पण सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी जे आता व्यापारी गाळे आहेत ते आपले गायरान गट नंबर शासकीय गट 2012 मध्ये आहेत. तर त्या ठिकाणी आमचं पूर्वी होतो 1965 पासून ते आम्ही तिथून 8. तेच मी सांगितलं जे आपण जनरली सर्व जे ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्तरावर कर गोळा केला जातो. मग ते अगदी स्वतःची मालमत्ता असेल त्याच्यात त्यांच्याकडून पण आपण कर घेतो तिथे गावात आहेत म्हणून. आणि शासकीय गटांवर जरी गायरान असेल किंवा इतर शासकीय जागा असेल त्याच्यावर जरी अतिक्रमण असेल तरी त्याच्यावर ग्रामपंचायत कलेक्ट करत असते. हे कर वगैरे देत नव्हते का किंवा काय भरत नव्हते का? नाही, त्या काळामध्ये त्यांनी भरला असेल. त्यांची नोंद होते म्हणल्यानंतर साहजिक आहे त्यांचं भरलं असणार आहे त्यांनी किंवा त्यांची रिसर नोंद होती. जशी आता 2012 मधले आपल्या जवळजवळ 201 आपले अतिक्रमण आहे ते पण आपल्याकडे भरतात. एक 2005 साली त्यांची नोंद कॅन्सल झाली. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कॅन्सल होण्याचं नेमकं कारण नेमकं कारण मी सांगते तेही स्पष्ट करते मी. जर एखादं घर आपल्या अस्तित्वात आहे, बरोबर आहे, एखादं घर आपल्या अस्तित्वात आहे तर 100% मला दिसते की बाबा समोरच्याचं घर आहे. मी म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरून सांगते. जर तिथं आपल्याला दिसतं तर त्यांच्याकडून कर कलेक्ट करणे हे ग्रामपंचायतीचं पहिलं अधिकार आहे. तर त्या अनुषंगाने आपण कलेक्ट करतो. परंतु संबंधी जी वास्तू होती जी पास्ट मध्ये आपण जे कर घेत होतो ती आता तिथं उपलब्धच नाहीये. तर आपण त्यांच्याकडून कर कसा कलेक्ट करणार? नाही करू शकत. किंवा ते कोणत्या अधिकारावर आपल्याला कर देतील? जी वास्तूच उभी नाहीये त्या वस्तूचा ते कर का भरतील? जनरली कोणी का भरेल? इथं मगाशी आम्ही चर्चा पण केली चौकामध्ये. तर त्या ठिकाणी त्यांचे 1965 पासून काहीतरी टाईप मध्ये घर वगैरे होती. त्याच्याबद्दल काय? तर त्याच्याबद्दल मी सांगते. जे व्यापारी गाळे जे आहेत आपले चौकामध्ये मारडी चौकामध्ये जे आपले 25 व्यापारी गाळे आहेत त्यापैकी 9 आपले पत्र्याचे गाळे आहेत. तर 9 पत्र्याच्या गाळ्यांपैकी गाळा नंबर 1-2च्या पाठीमागे संबंधितांची स्वतःची वैयक्तिक जागा आहे. म्हणजे स्वतःची वैयक्तिक जागा आहे आणि त्याच्या पुढची जी जागा होती शासकीय गायरान गट नंबर 2012ची होती. परंतु ती जागा रिकामी असल्यानंतर त्यांचे पूर्वज ते जागा थोडक्यात त्याचा वापर करत होते. परंतु त्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार नाही की आपण काय म्हणतात मालकी हक्काने आपण वापरू असा अधिकार नव्हता. त्यांची मालकी हक्क कुठे? जिथपर्यंत त्यांचं क्षेत्र ॲक्वायर आहे तिथपर्यंत त्यांचं आहे. पण तिथला पुढचा होता तो गायरान गट होता. आणि केवळ त्यांचंच नाही, इतर जो पूर्ण जो एल आकार जर आपण बघितला दहिवडी रोड किंवा म्हसरोड रोडला जर बघितला ना तर फक्त त्यांचंच नाही, इतर छोटी मोठी दुकाने, टपऱ्या, हॉटेल त्या काळामधल्या जे काही पदाधिकारी होते, जे काही ग्रामपंचायत बॉडीज होत्या किंवा जे काही वरिष्ठ असतील त्यांनी ते अतिक्रमण सगळ्यांचंच हटवलं गेलं, ना की फक्त ह्या दोघा-तिघांचं. आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगावीशी मला आवर्जून सांगावीशी वाटते की आता शासनाचा जो GR आहे 2025चा जो करंट मधला की 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण आहेत म्हणजे जे काही अतिक्रमण धारक आहेत ते किती वर्षापासून तिथं स्थायिक आहेत किंवा जे काही त्यांच्याकडे रितसर काही डॉक्युमेंट्स आहेत किती वर्षापासून वास्तवात आहात म्हणून. तर वास्तवाचे थोडक्यात माहिती अशी की
तिथं ती जागा असणे गरजेचं आहे. पुढे भविष्यामध्ये त्याची जिओ टॅगिंग असेल किंवा काही असेल, पण संबंधितांचं सगळ्या संपूर्ण जो काही अतिक्रमण धारकांचा जो काही आमच्याकडे जी फाईल आहे, जो काही डेटा आहे, प्रत्येकाने ती फाईल सबमिट केलेली आहे, पण संबंधिताची फाईल आपल्याकडे त्या जागेच्या अनुषंगाने उपलब्ध नाही. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.